नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एस टी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। दिनांक 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने MSRTC डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि प्रवासात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता दिनांक 1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण पत्र काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा पत्र आहे, पाहू शकता। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉक्टर आनंदराव नायर मार्ग। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। एकूणच 1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई। दिनांक 12 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC, ज्याला आपण नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे स्मार्ट कार्ड, हे बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे। आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे। आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत। उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डही लवकर सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे देखील आवाहन करण्यात आले आहे। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया हे अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4000हून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्र कार्यरत आहेत। ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत। दरम्यानच NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा हा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे। विहित शुल्कांपेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या या वितरण केंद्रावर कठोर कारवाई या ठिकाणी करण्यात येणार असून अशा केंद्राचा वितरण परवाना तात्काळ या ठिकाणी रद्द करण्यात येईल, असे देखील यांनी स्पष्ट केलेलं आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ जो आहे तो सुरळीतपणे या ठिकाणी मिळण्यासाठी सुरळीतपणे मिळावा व तसेच या ठिकाणी पाहू शकता तिकीट जो आहे तो तिकीट देखील या ठिकाणी महिला प्रवाशांना या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आणि आधुनिक व्हावे याच उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबवण्यात येत आहे। त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे देखील आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहेत। अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, माननीय मंत्री परिवहन। पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या ठिकाणी सूचनेनुसार दिनांक 1 ऑगस्टपासून ज्या महिला आहेत, ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे, अशी अपडेट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अपडेट दिलेला आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ संपूर्ण महिला व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। जसे की दिनांक 1 ऑगस्टपासून आपल्याला NCMC स्मार्ट कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण किंवा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।